राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत वाढ, हजारो कोटींची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धूसर, तर पैसे येईपर्यंत तरतूद करा, केंद्राचं राज्यांना पत्र. पंधरा ऑगस्टला रायगडमध्ये अदिती तटकरे तर नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार. शिवसेनेचे भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा. बीडच्या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा आज निकाल. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी. निवडणुकीत मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला. 2024च्या प्रचारादरम्यान अॅट्रॉसिटी टाकत अटकेसाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे, गृहमंत्री फडणवीसांचा दबाव. मुंबईतील मेळाव्यात भास्कर जाधवांचा गौप्यस्फोट. ब्राह्मण समाजावरही आगपाखड. अहिल्यानगरमध्ये 1,25,000 लाडक्या बहिणींच्या गृहचौकशीचं काम. मात्र अंगणवाडी सेविकांचा अधिकच्या कामाला नकार. आधीच काम ज्यादा असल्याचा सूर. लोकसभेत चर्चेशिवाय नवीन आयकर विधेयक 2025 मंजूर. युनिफाईड पेन्शन योजनेच्या सदस्यांना कर सवलती देणं विधेयकाचं उद्दिष्ट. उशिरा रिटर्न भरणाऱ्यांना परतावा मिळणार, तर 0 TDSचाही पर्याय असेल. बिहारमधल्या मतदार यादी प्रकरणी आजही संसदेत गदारोळाची शक्यता. चर्चेसाठी विरोधक अडले, तर मतदार यादी आढावा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटकेनंतर कर्नल पुरोहितांवरील 16 वर्षांची लष्करी बंदी हटण्याची शक्यता. प्रमोशन पोस्टिंगबाबतचे निर्बंध हटण्याची चिन्ह. फाईल सदन कमांडला पाठवली. अमेरिकेच्या भूमीवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांची बेताल बडबड. जामनगरची ऑइल रिफायनरी लक्ष्य करण्याचं दिवा स्वप्न, तर भारतावर अण्वस्त्र हल्ल्याचीही धमकी. पाकिस्तान सुप्रीम कोर्टात आज इम्रान खानच्या जामीन अर्जावर सुनावणी. इम्रान खानवर लष्करी आणि सरकारी इमारतींवरील हल्ल्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप. भारत पाकिस्तान युद्ध आपणच थांबवलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा. हस्तक्षेप केला नसता तर संघर्षाचं रूपांतर आण्विक युद्धात झालं असतं. ट्रम्प यांची भीती. भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोघांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या. हल्ल्यानंतर पसार झालेल्या मारेकऱ्यांचा शोध सुरू. खालिद खान शिवाजी चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणा. शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेऊन मागणी करणार. सह्याद्री अतिथीगृहावरती भेट होण्याची शक्यता आहे. श्रावणात आज अंगारकी चतुर्थीचा योग आणि सकाळपासूनच गणपतीपुळे सिद्धिविनायकासह अनेक गणपतींच्या मंदिरात भाविकांची गर्दी. सिद्धिविनायक मंदिरात महापूजेचंही आयोजन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.